अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. ताई, स्वामींची अशी कुठली सेवा करू की माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील? ताई, गुरुवारी स्वामींची कुठली सेवा करावी, रोज स्वामींची कुठली सेवा करावी, किंवा अशी काहीतरी सेवा सांग तुम्हाला, उपाय सांग तुम्हाला की माझ्या मनातल्या इच्छा लवकरच पूर्ण झाल्या पाहिजे. कारण आम्हाला टाइम नाहीये, आपलं हेच होऊन जातं. असे असंख्य प्रश्न, मेल्स मला येत असतात की स्वामींची कुठली सेवा करू, मी स्वामींची कुठली सेवा करू की जेणेकरून माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी स्वामींची कुठली सेवा करू, यातला जो मी आहे ना, हा पहिले बाजूला काढून टाका. की स्वामींची मी सेवा करू असं कधीच म्हणायचं नाही. अहो, ते आपल्याकडनं करून घेता. आपण कोण आलं? आपण कोणीच नाहीये. महाराज आपल्याकडनं करून घेता. उद्या जर कोणी 108 स्वामीचरित्र सारामृत केले तर मी पारायण केले, हा जो अहंकार आहे ना, तो नसला पाहिजे. महाराजांनी माझ्याकडून ती सेवा करून घेतली, हा निर्मळपणा आणि ही सद्भावना मनात पाहिजे. कारण करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा, बाकी कोणी नाही. मी जगात कोणीच नाहीये. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींची कुठली सेवा केल्याने मनातल्या इच्छा आपल्या होता, तर अशी कुठलीच सेवा नाहीये. थोडक्यात काय, तुम्ही कुठलीही सेवा केली, अशी स्पेसिफिक कुठलीच सेवा नाहीये. जसं डॉक्टरकडे गेल्यावर सर्दीला स्पेशल औषध आहे, खोकल्याला स्पेशल आहे, तापाला स्पेशल आहे, असं आपल्या स्वामी मार्गात अजिबात नाहीये. महाराजांचं अखंड जो नाम करत असतो, महाराज नेहमी म्हणत असता की जो माझं नाम जपेल त्याला मी आयुष्यभर जपेल. स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, म्हणजे रोज 3 अध्याय असे जो क्रमशः वाचतो, जो अखंड नामस्मरण करतो, किंवा जो 11 माळी नामस्मरण करतो, त्याच्यावर वरद असतो महाराजांचा असतो, त्याला कधी आयुष्यात कुठलीही गोष्ट, कुठली वस्तू, काहीच मागायची गरज पडत नाही. सगळ्यात आधी महाराजांना तुमच्याकडनं काय पाहिजे आहे? वेळ, जो आपल्याकडे अजिबात नाहीये. की ताई, आमच्याकडे इतका वेळ नाहीये की आम्ही एवढं बसून सेवा करू शकतो. पण तुम्हाला सांगते, महाराजांना तुमच्याकडनं फक्त वेळ हवी आहे आणि विश्वास पाहिजे आहे. तुम्ही थोडासा तर वेळ काढू शकता ना. का मला अशा कमेंट्स येतात, का असं विचारलं जातं की स्वामींची कुठली सेवा करू? अहो, तुम्ही कुठलीही सेवा करा, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देते. सगळ्यात आधी महाराज म्हणायचे, तुला तुझ्या कर्मानुसार फळ मिळणार. 1 पारायण केलं म्हणजे तुला लाख रुपये मिळणार, किंवा 2 पारायण केले म्हणजे तुला लगेच नोकरी मिळणार, असं नाही. जोपर्यंत आपला प्रारब्ध कमी होत नाही, आपला भोग आहे तो कमी होत नाही, त्याची तीव्रता कमी होत नाहीये, आपला म्हणजे आयुष्यातले दुःख, संकट, त्रास येऊन गेल्याशिवाय सद्गती मिळणार नाही, मनातल्या इच्छा पूर्ण होणार नाही, हे एक लक्षात ठेवा. दुसरं, खूप पारायण केलं ताई, खूप काय काय केलं, आमच्या इच्छा काही झाल्या नाही. मी 11 गुरुवार केले, माझ्या मनातल्या इच्छा, मला जे हवं होतं मला ते मिळालं नाही. सगळ्यात आधी आपले जे कर्म असतात, मी तुम्हाला तेच सांगते की जो काही भोग आहे तो भोगावा लागतो. आता आमच्यासारखे जे छोटे छोटे सेवेकरी आहे, आम्हीही सेवा करतो म्हणजे आयुष्यात संकट आले नाही, दुःख आले नाही, त्रास आले नाही, असं नाही होत ना. आम्हालाही आमचा भोग भोगावा लागतो आणि अजूनही तो आम्ही भोगणार आहोत, पण महाराजांना सोबत घेऊन भोगणार आहोत. म्हणजेच काय, सेवा करून भोगायचा असतो. सगळ्यात आधी श्री स्वामी चरित्र सारामृत, अतिशय छोटासा ग्रंथ पण अमृता समान आहे, जो लाखो करोडो भक्त माझे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करता आणि मनातल्या इच्छा पूर्ण होताच. तुला काय हवं आहे, त्याच्यापेक्षा तुझ्यासाठी काय चांगलं आहे ते महाराज बघत असतात. माझ्या आयुष्यातलं सांगते, मला जे हवं आहे ते कधीच भेटलं नाही, पण माझ्यासाठी जे बेस्ट होतं ते महाराजांनी मला भरभरून दिलं आहे. म्हणून मी महाराजांची कुठली सेवा करू, तर फक्त स्वामी चरित्र सारामृत. खरंच जर म्हणजे खूप अडचण चालू आहे, काय करावं ताई कळत नाहीये, लिटरली अशाही मेल्स येतात की आम्हाला मरून जावं वाटतं ताई, खूप त्रास आहे, मानसिक आहे, शारीरिक आहे, सगळं बाजूला ठेवा. तो छोटासा ग्रंथ घ्या स्वामीचरित्र सारामृत आणि तो वाचायला सुरुवात करा. रोज 1 पारायण करा. 1 पारायण करणं म्हणजे काय, 1 ते 21 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे पठण करा. नाही शक्य होत रोज 7 अध्याय पठण करा. तेही नाही शक्य होत तर 3 अध्याय पठण करा. जे नवीन सेवेकरी आहे की ताई, स्वामीचरित्र सारामृत रोज 3 अध्याय किती वेळ लागतो खरं सांगा. माझ्या महिला भगिनी अशा आहे ज्या मला सांगतात की ताई, माझ्या घरात मला स्वामींची सेवा नाही करू देत. खूप जास्त वाईट वाटतं ती कमेंट आहे की माझ्या घरात मला स्वामींची सेवा नाही करू देत. आय नो काही लोकांच्या मनात आहे की स्वामींचं फार कडक असतं किंवा नाही करायचं, त्यांची इच्छा असेल, त्यांचं काय असेल ते मला सांगा. तुमच्या घरात स्वामींना ठेवायला
मनाई केली आहे, तुमच्या मनात स्वामींना कोणी बाहेर काढू शकत नाही. तुमच्या घरात काहीच नाही ना, तुमच्या मनात स्वामी आहे ना, बस अखंड नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यांनी तुम्हाला थांबवलं आहे, उद्या ते स्वतः स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरात आणल्याशिवाय राहणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देते. म्हणून काहीच घाबरू नका. तुम्ही नवीन असाल, ताई माझ्या घरात मांसाहार केला जातो, मी नाही करणार, किंवा मी मांसाहार करते तरी सेवा करू का? मी तुम्हाला सांगितलं ना की मांसाहार सोडा, कोणीही स्वामींची सेवा करणार नाही. ज्या ज्या दिवशी घरात मांसाहार होतो आहे किंवा तुम्ही खाणार आहात त्या दिवशी कुठलीच सेवा नका करू, सोडून द्या सगळं, तुम्ही खाऊन घ्या. दुसऱ्या दिवशी तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता. शेवटी तुमचे कर्म, तुमचे आचार विचार खूप चांगले असतात. फक्त स्वामी 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 करायचं आणि वाईट बोलायचं, निंदा नालस्ती करायची, त्याला अर्थ नाही. मी तुम्हाला असे माझे कितीतरी स्वामी भक्त आहेत का जे मांसाहार खाऊनही त्यांनी स्वामी सेवा केली, पण आज महाराजांनी बघा, तुमचं सोडायचं नाही, सोडायचं ते स्वामी बघून घेतील. तुमचं काम काय आहे? सेवा करणं. रोज 3 अध्याय 7 अध्याय क्रमशः, आणि ज्यांची खरंच अडचण आहे ना, स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हातात घेऊन तर वगैरे तुझ्या आयुष्याचं नाही सोनं झालं तर मी हे यूट्यूब चॅनल बंद करेन, एवढी शाश्वती मी तुम्हाला देते. महाराजांनी कित्येकांच्या आयुष्याला भरभराट दिलेली आहे, खूप काही दिलं आहे फक्त त्या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाने. तुमचं लग्न जमत नाहीये, तुम्हाला शारीरिक समस्या आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, कष्ट आहे, त्रास आहे, दुःख आहे, या सगळ्यावर एकच उपाय आहे, एकच औषध आहे, ते म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणं. आणि त्याच्याबरोबर येतं ते महत्त्वाचं की नामस्मरण करणं, तारक मंत्र बोलणं. तारक मंत्राचं पाणी तुम्ही करून घेऊ शकता, आपल्या चॅनलवर व्हिडिओ केलेला आहे. दुसरं, स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण करा. संकल्पयुक्तचा पण व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे. 108 ने जमत 51 करा, 21 करा, त्याच्याबरोबर 11 करा. सुरुवात करा. तुम्ही सुरुवातच नाही करत तर मग कुठली सेवा करू, असं नाही चालणार. तुम्हाला कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. महाराजांना वेळ पाहिजे आहे. एका पारायणावर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार नाहीये. तुमच्यासाठीची बेस्ट आहे आणि योग्य वेळ आल्याशिवाय कुणालाही काही मिळत नाही. तुमच्यापासून माझ्यापर्यंत ती योग्य वेळ येऊ नाही येऊ, पण माझे महाराज माझ्या सोबत आहे ना, बस मला आयुष्यात काहीच लागत नाही. म्हणून कृपया मी महाराजांची काय सेवा करू. कधी कधी काही लोकांनी तर अशा कमेंट्स येतात ना की ते महाराजांची सेवा करता म्हणजे महाराजांवर उपकार करता काय. ताई मी इतके पारायण केले होते, माझ्याकडनं होत नाही, आता मी काय करू. असं नाही होऊ शकत. तुमच्याकडनं होत नाही कारण ते तुमची वाईट गुण आहे, ज्या तुमच्या वाईट शक्ती आहे ते पारायण करू देत नाही. या सगळ्या फेजमधून मी गेलेली आहे की मी पण जेव्हा पारायण करायची, म्हणजे आत्ताही तुम्हाला मी सांगते शपथ, माझ्याकडनं महाराजांची सेवा होत नाही नामस्मरण सोडलं तर. नामस्मरण काम करता करते त्याच्यावर लवकरच उद्या गुरुवार आहे, त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ करेल. पण आज मी तुम्हाला सांगते, कितीही अडचणी उद्या, किती भांडण उद्या, कितीही मनस्ताप संताप भांडण कटकट सगळं उद्या, मी सेवा सोडणार नाही असं ठामपणे महाराजांनाही ठणकावून सांगा. आणि आपल्या मनाला पण किती अडचण आली तरी तुला सेवा सोडायची नाही. म्हणून 3 अध्याय 7 अध्याय किंवा संकल्पयुक्त पारायण करणं. तुम्हाला सांगते, वर्षात ज्यांच्या घरात 108 स्वामी चरित्र सारामृत होता, वर्षाखेरीज म्हणजे समजा 1 जानेवारी ते 1 जानेवारी म्हणजे 24-25चा जर विचार केला, 1 वर्षात ज्यांच्या घरात 108 पारायण होता ना, त्यांच्या घरात कुठलाही प्रश्न राहत नाही, याची साक्षात गुरुमाऊली बोलतात. आहे तेवढे अनुभव, आहे तेवढी प्रभावी सेवा तुम्ही करून तर बघा. आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. या 3 सेवा आहे जे तुमचं आयुष्य कुठे निवडून होतील, जे तुमच्या नशिबात पण नव्हतं, जे तुमच्या पत्रिकेत पण नव्हतं ना, ते तुम्हाला मिळेल. याचा अर्थ मी त्याच्या विरोधात आहे असं नाहीये, पण पत्रिकेंपेक्षा या सगळ्यांपेक्षा महाराज खूप मोठे आहे, ब्रह्मांड नायक आहे ते. म्हणून माझ्या नशिबात काय आहे त्याच्यापेक्षा मी किती सेवा करू की माझं नशीब महाराजच घडवतील. आणि तेच आपलं नशीब, आपले कर्म आणि आपले स्वामी आपले नशीब घडवत असतात. म्हणून मी तुम्हाला सांगेल, कृपया असे प्रश्न विचारू नका. आणि आयुष्यात संकट दुःख आले तरी ते मार्गी लागतील, काळजी करू नका. काही लोकांना वाटतं व्हिडिओ खूप मोठा होतो, तर मी जे सांगते ते मनापासून सांगते. फक्त येऊन हे करा ते करा असं बोलणार नाही. म्हणून माझे व्हिडिओ मोठे होत असेल, अडचण होत असेल, तुम्ही फास्ट फॉरवर्ड मध्ये बघू शकता. पण माझे काही स्वामी सेवेकरी खूप बिचारे भोळे बाबडे आहे, ज्यांना नाही समजत. हे व्हिडिओ खरं त्यांच्यासाठीच असतात. तर असो, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते सांगते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.